हॅलो गाईस, तर आजची होती गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या ना आज तर खूप कामाची धांदल होती आणि त्यात मध्ये मध्ये ऋतांची लोडबुड चालू होती. मला मदत करणं. माझ्या इथं नाश्ता बनवला आता मी पोहे, तर त्यांना नाश्त्याला देऊन दिलं आणि मग इथं गॅस ओटा साफ करायसाठी घेतला. गॅस ओटावर तर खूप पोहे इकडे तिकडे पसरले होते. तर मग मी म्हटलं पहिले गॅस ओटा पूर्ण साफ करून घेतो. तर इथे मधातच ऋतांचे कामं चालू होते, कारण की आज होता गुरुवार आणि बाजार. आमच्या इकडे गुरुवारी बाजार असते. तर ऋतांचे बाबा बाजारात जाणार होते, त्या कारणाने त्यांनी थैली मागवली होती. तर ऋतांच्याच आपला सामोर झाला थैली द्यायला, कारण त्याला वाटलं की मला पण नेते सोबत, म्हणून त्यानंच आपली पहिलेच थैली काढून तयार होता. तर मी इथे गॅस ओटा घेतला साफ करायसाठी, कारण की पोहे पूर्ण गॅस ओट्यावर पसरले होते. तर मग मी ते पूर्ण साफ करून घेतले एका याच्यात, आणि आता ते मी इकडे अलग टाकून देणार आणि गॅस ओटा पूर्ण क्लीन करून घेणार, कारण की त्यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त जो स्वयंपाक आहे तो स्वयंपाकसुद्धा माझा बनवायचा आहे. तर मग नंतर स्वयंपाक बनवणार. तर आज गुरुपौर्णिमेच्या तुम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा, आणि तुम्ही कशा आहात कमेंटमध्ये सांगत जा. आणि मग माझं झालं आता गॅस ओटा क्लीन पूर्ण. आता त्यांनी गुरुवार होता तर त्यांना भाजीपाला घेऊन आले होते ऋतांचे पप्पा. त्याच्यानंतर भाजीपाल्यात सांभार, वांगे, भेंडी, शिमला मिर्च, कोथिंबीर, पालक, हे सर्व, टमॅटो हे सर्व घेऊन आले होते. माझी पूजे वगैरे तर झाली होती गुरुपौर्णिमेची. त्यानंतर मग नैवेद्य बनवला. नैवेद्याचं ताट दाखवून दिलं मी देवांना. आजच्या मेनूमध्ये होतं पनीरची भाजी, पनीरची भाजी, त्यानंतर वरण, कढी, भात, भजे, पुरणाची पोळी आणि आपली साधी पोळी. पापड तळणार होती, पण पापड नको, ऋताची बाबा म्हणे की तळू नको म्हणे,